एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातही आजपासून हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। याशिवाय सिद्धिविनायक मंदिराबाहेरची सुरक्षा व्यवस्था सुद्धा आता आणखी वाढवण्यात आलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, सिद्धिविनायक मंदिरातली सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे, हार, फुलं, प्रसाद न्यायला बंदी घालण्यात आलेली आहे। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे भूषण? सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, एकंदर भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव आणि एकंदर युद्धसदृश परिस्थिती या अनुषंगाने सध्या आपण मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये नवीन नियमावली जी आहे ती लागू केलेली आहे। आणि एकंदर पाहिलं तर आजपासून भाविकांना कोणत्याही प्रकारचं हार, फुलं, प्रसाद अशा प्रकारचं कोणतेही जे निर्माल्य किंवा ज्या गोष्टी असतात त्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचं अर्पण करता येणार नाहीये। त्यासोबतच त्यांना मोबाईल देखील त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। मोबाईल हा स्विच ऑफ असावा किंवा मोबाईल हा संपूर्ण बाहेर असावा अशा प्रकारे त्यांना देखील निर्बंध घातलेले आहेत। अशा प्रकारे एकंदर ही नियमावली जी आहे ती आजपासून लागू केलेली आहे। संपूर्ण भारत पाकिस्तानची तणाव सध्या परिस्थिती आहे त्या अनुषंगाने हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आजची नियमावली जी आहे आपल्याला लागू असलेली पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांचं पण नेमकं म्हणणं आहे जाणून घेऊयात। आता काय सांगाल आज नवीन नियमावली आहे, तुमचा मोबाईल बंद केला जातोय आहे आणि त्यासोबतच निर्माल्य जे आहे फुलं, हार, फुलं ते त्याला सुद्धा बचाव केला घातलेला आहे। कसं पाहता एकंदर या नियमाकडे? मराठी कम आता है। अरे क्या कहोगे, जिस तरह से आज बंदी डाली गई है, मोबाइल आपको अंदर अलाउड नहीं है, उसके बाद फूल, नारियल, उसकी भी बंदी है, क्या कहेंगे? हाँ, बराबर ही हुआ है। देखो कभी भी है ना, देखो हर मंदिर में कैसा होता है, कोई कोई मंदिर में कि नारियल चढ़ाते तो वो लोग वापस भेजते हैं इन लोग को, तो डबल पैसा लूटने का काम करते हैं। भारत पाकिस्तान जिस तरह से अभी तनाव लागू है उसको मद्देनजर रखते हुए इस तरह से नियम किया गया है, क्या कहेंगे? उसको मद्देनजर पता नहीं फिर अच्छा अशा प्रकारे अनेक नागरिक जे आहेत ते त्यांना अजूनही कुठे प्रकारे नियमावलीचे आहे तर अंदाज नाही। आणि एकंदर पाहिलं तर कुठेतरी नागरिकांना सुद्धा इथे सतत अनाउन्समेंट करून सांगितलं जात आहे। अशा प्रकारे एकंदर प्रत्येक ठिकाणी पोलीस सुरक्षा असेल किंवा एकंदर सिद्धिविनायक मंदिराचे संपूर्ण कार्यकर्ते असतील ते देखील आपल्या इथं असले पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर प्रत्येकजण फुल विकत घेत आहे, मात्र त्या संपूर्ण फुलाचं फुल जे आहे ते मंदिरात जाण्यापूर्वी त्यांना एखाद्या ठिकाणी त्यांना ते सोडून द्यावं लागतं। अशा प्रकारे देखील त्यांना नियमावली आहे। आणि प्रत्येक भाविक जो आहे तो मोठ्या श्रद्धेने इथे येत असतो, मोठ्या संख्येने इथे येत असतो। सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे। त्या एकंदर ते मंदिर पाहता कुठेतरी सुरक्षा दृष्टिकोन हे अशी नियमावली करणं अत्यंत गरजेचं होतं। आणि या अनुषंगाने सध्या मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेत जो नियमावली आहे ती आजपासून लागू केलेली आहे। ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।